शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अक्षय गवळे, आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी. मित्रांनो, आज आपण शेतीसाठी वापरली जाणारी जी जैविक स्लरी आहे ती कशी बनवायची याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, स्लरी आपल्या शेतामध्ये भरपूर चांगला असा आपण जे म्हणतो तो रोल जो आहे तो स्लरीचा आपल्या शेतीमध्ये आहे. जर आपण स्लरी व्यवस्थित आणि योग्य वेळे जर दिली तर आपल्याला खर्चामध्ये पण बरीच बचत होऊ शकते. त्यानंतर आपला जो पीक आहे ते पीक एकदम चांगलं आणि व्यवस्थित आणि आपल्या उत्पादनात वाढ होण्यासाठी भरपूर अशी मदत करणारा उपाय म्हणजे स्लरी आहे. तर मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालता आपण बघूया स्लरी बनवायची कशी. तर मित्रांनो, आपल्याला स्लरी बनवण्यासाठी पहिले साहित्य काय काय लागतंय ते आपण जाणून घेऊ. तर आपल्याला देशी गाईचं 4 ते 5 पाट्या शेणखत घ्यायचंय. शेणखत आपल्याला व्यवस्थित त्याच्यामधला जो काडी कचरा आहे तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ते 4 ते 5 पाट्या जे शेणखत आहे ते आपल्याला वापरायचे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे 2 किलो बेसन पीठ, त्यासोबत 500 ते 3 किलो गुळ आपल्याला घ्यायचा आहे गरजेनुसार. त्यानंतर आपल्याला 500 ग्राम माती घ्यायची. ही जी माती आहे ती आपण वडाच्या झाडाच्या खालून घेणार आहोत किंवा आपल्या शेतामध्ये जे बांध असतात तर तिथली पण आपण ती माती घेऊ शकतो किंवा लिंबाच्या झाडाखालची जी माती आहे ती आपण घेऊ शकतो. तर याचा उद्देश असा आहे की जी लिंबाच्या झाडाखालची किंवा वडाच्या झाडाखालची जी माती आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट जास्त असतो, त्यामुळे आपल्याला ती माती 500 ग्राम घ्यायची. त्यासोबतच सर्वात महत्वाचं आपल्या जैविक स्लरीसाठी लागणारं डॉक्टर बॅक्टोस कॉम्बो 4K हे आपल्याला घ्यायचंय 500 ग्रॅम ते 1 किलो. यामध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या तिघ मुख्य अन्नद्रव्यांचा कन्सर्शिया आपल्याला बघायला भेटतो. तर ते आपल्याला घ्यायचंय 500 ते 1 किलो. त्यानंतर आपल्याला हे सर्व एका 200 लिटरच्या स्वच्छ टिपाणामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये 200 लिटर पाणी फिल करून आपल्याला ती सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित अशी स्लरी आपल्याला ठेवायची. तर आपण काळजी अशी घ्यायची की जे आपण प्लास्टिकचं जे टिपाड वापरणार आहोत तर ते एकदम स्वच्छ असावं. त्यामध्ये आपल्याला आधी कुठल्याही बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची फवारणी जर झाली असेल तर ते व्यवस्थित सॅनिटाईज करून आपल्याला घ्यायची, ती काळजी घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपण बघूया की आपल्या स्लरी दिल्याने आपल्याला काय काय फायदे भेटणार आहे. तर आपल्या पिकाची व्यवस्थित निरोगी अशी वाढ होणार आहे. समजा प्लांटेशन केल्यानंतर आपण 20-25 दिवसांनी जर स्लरी देत असू तर आपल्या झाडाची व्यवस्थित वाढ होणार आहे. त्याचे फुटवे, त्याला फुलकळी, त्याचा स्टम एकदम व्यवस्थित लागण्यासाठी त्याची मदत होणार आहे. त्याच्यानंतर वाढीसाठी लागणारी जी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे जे मुख्य अन्नद्रव्ये ते पिकाला सहजरित्या अवेलेबल होऊन जाणार आहे. त्यानंतर जमिनीची सुपीकता वाढणार आहे. जमिनीची सुपीकता वाढणार काय, तर आपण इथं रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर करतोय. सपोज आपण जर एक रासायनिक खताचं एक ऍप्लिकेशन दिलं तर दुसऱ्या ऍप्लिकेशनच्या ऐवजी आपण ही स्लरी जर वापरली तर आपलं एक ऍप्लिकेशन पण वाचणार आहे आणि आपल्या जमिनीची जी नापीकता म्हणजे जे रासायनिक खतामुळे जमीन खराब होते तर तिथं पण आपण कुठेतरी रोख लावू शकतो. त्यानंतर पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे. म्हणजे आपण जर पिकांना व्यवस्थित वेळेवरती जर न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड केलं तर साधारणतः त्याची वाढ सशक्त होणार आहे आणि ते रोगांना कमी बळी पडणार आहे. आणि जर आपलं पीक व्यवस्थित जर असेल तर आपल्या उत्पादनामध्ये पण निश्चित अशी वाढ होणार आहे. तर आपण जाणून घेऊ स्लरी देण्याची योग्य वेळ कधी आहे. तर मागेच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लागवडीच्या नंतर पिकाच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला स्लरी द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फळ जे आहे आपलं ते परिपक्व म्हणजे मॅच्युअर ज्या वेळेस फळ होतं त्यावेळेस आपल्याला स्लरी द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला स्लरी देणं केव्हा टाळायचंय, ज्या पिरियडमध्ये आपल्या फळांची फुलांची ज्या काळामध्ये सेटिंग होतीये त्या काळामध्ये आपल्याला स्लरी देणं टाळायचंय. कारण की बऱ्याच फळ पिकं आणि भाजीपाला पिकांमध्ये फुल सेटिंगची जी अवस्था आहे ती खूप क्रिटिकल असते. तर त्या अवस्थेत आपल्याला स्लरी देणं टाळायचंय. त्यानंतर स्लरी देण्याचे प्रकार, तर आपल्याकडं फळ पीक जर असेल तर आपल्याला स्लरीची आळवणी करणं, ड्रिंचिंग करणं हेच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याचे रिझल्ट भेटतील. तर तुमचं फळ पीक जर असेल तर तुम्ही एका एकरमध्ये जेवढे प्लांट आहे त्यानुसार 200 लिटर डिवाइड करून आपण पर प्लांटला ते व्यवस्थित स्लरी द्यायची. जर तुम्ही भाजीपाला पिकांसाठी जर ड्रिप इरिगेशन केलंय तर त्याद्वारे आपण जी स्लरी आपण 200 लिटर बनवली आहे ती आपण गाळून व्यवस्थित तर ड्रिपद्वारे सुद्धा आपण देऊ शकतो. आणि सपोज आपण ज्या ठिकाणी इरिगेशन केलं नाहीये त्या ठिकाणी आपण ती स्लरी पाण्याद्वारे सुद्धा देऊ शकतो. आणि त्यानंतर ही अशी स्लरी तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये नक्की वापरून बघा आणि
तुमचे रिझल्ट वगैरे कसे येतात तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही जर स्लरी बनवली असेल अशा पद्धतीने तर आम्हाला नक्की कळवा. आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.